हे बघा माऊली, हे आमच्या मोठ्या वडिलाचं शेत आहे. त्याच्यामध्ये सीताफळ इतके लागलेले बापा बापा बापा. हे बघ ग सीताफळ, ही माझी लहानी बहिणी आहे. डोळे उघडलेले का ग? नाही अजून वेळ त्यांना वेळ आहे की नाही. गुलाबाचं झाड बघ किती छान जवळ लवकर. जांबाचं झाड आहे शेतामध्ये, म्हणजे सगळं भेटतं खेड्यामध्ये. हा हे बघ हे किती जांब आहे झालं. म्हणून मला ना असं 6 महिन्याला ना चक्कर मारा वाटतं. असं माझ्या माहेरामध्ये खूपच छान आहे. मी आता राखीला आले ना खूपच छान वाटते. ही जुन्या पद्धतीची सायकल, माझ्या मोठ्या भावाची सायकल आहे. जुनी जुनी आठवणी येतात त्याच्यामध्ये. कोरपड बघा इतकी छान कोरपड, ही खाते मी. मला ॲसिडिटी होते ना, खाते मी याला. याला मी तोडणार आहे आता. याला तोडून याचं हे सगळं पिवळं पिवळं काढून आणि मग खडीसाखर आहे ना, खडीसाखर दळून घ्यायची आणि मग ती दळून त्याच्यामध्ये हे असं गर काढून घ्यायचं त्याचं आणि खडीसाखरेमध्ये बुडवायची, खायचं. कशी ॲसिडिटी असली तरी चांगली होती. पण रोज खायचं, असं नाही की एक दिवस खाल्लं तर फरक पडणार, तसं नसतं. हे म्हणजे माझी आजी माझे आजोबा हे करायचे ना. मी लहान होते तेव्हा मला ते सांगायचे, तर मग माझे ते माझ्या लक्षात आहे. त्याच्यामुळं मी नाही आहे करते. मला खूप वनस्पतीची खूप आवड आहे. मला अशी वनस्पतीची आणि ते आयुर्वेदिक औषधीत मला इतके आवडतात. कुठं मी आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले का मग ते वास आले की मला इतकं छान वाटतं. असं खूप छान वाटते. हे बघा हे आमची दादाची इथं दादा राहतात आमची इथं. कारल्याचं झाड आहे. कारल्याचं झाड असं सहज बी लावून दिलं का त्याचं इतकं मोठे मोठे होऊन जातात शेतामध्ये. पाटावर राहत आहे त्याच्यामध्ये ना हे आमचे दादा आहे मोठे दादा. जेवण करू लागले ते, म्हणू लागले आम्हाला जेवण कर. आणि जेवण करून आलो. आमच्या मोठ्या आईची तुळस, मोठ्या आईची तुळस किती छान आहे बघा ना. ती छान मंजूळ आले. मक्काचं वावर आहे. चिंचाचं झाड आहे. चिंचाचं झाड आहे. चिंच नाही आले तिला फुलं आले की इतकी छान भाजी होती त्याची, खूपच छान होती फुलायची. आणि इथं बघा ना किती छान फुलं आले. आणि मोठ्या दादाची इथं खूपच छान आहे. आणि इकडं ना कोंबड्या आहेत. आमचे मोठे दादा आहे ना मोठ्या दादाची कोंबड्या आहे. मोठ्या दादाला खूपच आवडते कोंबड्या. ससे नाही का ग आपले का आता बकऱ्या. आणि ही आमची ही मधली बहिणी, ही माझी भाची आहे. काय बाई तू आज सुट्टी तुला? मम्मी कुठे? पप्पा मराठीत बोल ना. ही आमची मधली बहीण आहे. काय कुठे जायचं तुला आता? मला का आता जायचं माझ्या घरी. तुझ्या घरी जायचं? राखी बांधणं झालं तुझ्या? राखी बांधणं झालं आदरवाडीला. थोडेफार राहिले असेल ना? हा थोडेफार राहिले असेल राखी बांधायला. राहिले थोडेफार बाकी. बाकी तुझी पोरी नाही आणले घरी? घरी येले ना. गेले का? चला ठीक आहे बाय.